आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, वेलकम टीम. थँक्यू. अरे बापरे, बरीच गर्दी आहे बाहेर. कोण आहेत पेशंट? कोणी बडी आसामी पॉलिटिशियन वगैरे आहेत का? नाही हो, पेशंट एक शिक्षक आहेत. एका सामान्य पेशंटसाठी जमलेली एवढी गर्दी आज पहिल्यांदाच बघतोय मी. पण जरी शिक्षक असले तरी प्रसिद्ध असणार, आणि प्रसिद्ध लोकांचं ऑपरेशन करायचं म्हणजे टेन्शन तर येणारच. जरा काही मी नसलं की लगेच तोडफोड करणार. मला वाटतं तुम्ही पोलीस वगैरे बोलून ठेवावे. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. ही जी सगळी गर्दी जमली ना, हे मास्तरांचे विद्यार्थी आहेत. हो, यांच्यासारखी समंजस माणसं मी आजपर्यंत बघितलेली आहेत. कालपासून आहेत इथे, पण कुठलाही गोंधळ नाही, कुठल्याही पेशंटला कसलाही त्रास नाही, काही गडबड नाही. हो, यांची पॉझिटिव्हिटी बघून मला तर आतून असं वाटायला लागलंय की मास्तरांचं सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे. सगळं ट्रॅफिक मॅनेज होत आहे ना? ग्रेट ग्रेट. काही कळवा. जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आपण सांगितलंय की 3 ते 5 रस्ता मोकळा ठेवा. सगळ्यांना मेल्स आणि मेसेजेस केले आणि पोलिसांच्या मदतीने शक्यतो चौकात रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न करतोय. बेस्ट. थँक्यू. दादा, तच कॉल आला होता मला. हार्ट पोचले एअरपोर्टवरती. तुम्ही बाहेर सगळ्यांना सांगा. चल चल चल. डॉक्टर काय झालं? ते पेशंट. एक्सक्यूज. बस, इंजेक्शन रेडी करा. काय झालं? काय माहिती नाही रे. सगळे डॉक्टर एकदम आतमध्ये गेले. काय नाही. काय झालं डॉक्टर? चेक केलं सरांनी? मास्तरांचं बीपी खूपच फ्लक्च्युएट होत आहे. कुठल्याही क्षणी काही येऊ शकतं. त्यांनी अजून 1 तास तरी सपोर्ट केला ना, आणि आपण सक्सेसफुली हार्ट ट्रान्सप्लांट करू शकलो तरच बरं होईल. ह्या क्षणी मी काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी.
काय हो झाली वेळ आता. चला निघायचं. हो मग काय, मग आता कशासाठी थांबायचं. हा, एवढे विद्यार्थी घडवले तुम्ही, मास्टर म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडलं, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, बाप म्हणून सगळी कर्तव्य पार पाडली. आता काय राहिलंय काय, त्यांना निघायचं आता. अशोक वायकर जायला तयार नाही, पण बाप मग मुलींची वाटत असलेली काळजी त्याला निभू देत नाही. ते काळजी माझा हात सोडायला तयार नाही. काय करू. बाजूला बाजूला.
डॉक्टर ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. पण आपण त्यांना 24 तास द्यायला हवे. त्यांच्या बॉडीनं ऑर्गन ऍक्सेप्ट करायला हवं, कारण आपण त्यांना बाहेरचं ऑर्गन लावलेलं आहे. यानंतर जर त्यांना शुद्ध आली तर आपण लढाई जिंकलीच समजा. थँक्यू. ऑपरेशन झालंय आणि ते व्यवस्थित पार पडले. आता फक्त मास्तरांच्या नव्या हृदयाला मास्तरांच्या बॉडीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मग आपले मास्तर धोक्यातून बाहेर आले असं आपल्याला म्हणता येईल. प्रतीक, बाहेर जाऊन सगळ्यांना सांग. हो सांगतो. बाबा तुम्ही हवे ना मला, तीच डोळे उघडा ना. आम्ही किती मोठा झालो तरी तुम्ही सोबत हवे आता. दादा एकदा बघा ना आमच्याकडे. बाबा ऐकताय ना बाबा. जबा मास्तर, डोळे उघडा बाई मास्तर. इतक्या लवकर कंटाळात आम्हाला. तुम्ही नसाल तर मी कोणाशी भांडू, मग कुणाला दाग दाखवू. डोळे उघडा बाई. सगळ्यात महत्वाचं, इतके विद्यार्थी घडवलेत बाई तुम्ही. माझ्या मुलांना बाप म्हणून घडवायचंय अजून. एका चांगल्या बापाने दुसरा चांगला बाप घडवायला पाहिजे, पाहिजे का नाही? ही शिकवण महत्वाची आहे ना. आणि ती कोण देणार? तुम्हीच देणार बाई. उघडा उघडा डोळे मस्त, उघडा डोळे मस्त, डोळे उघडा. डोळे उघड मस्त. आई
बाबांनी डोळे उघडले. ताई, बाबांनी डोळे उघडले. नर्स, 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 काय झालं? बाबांनी डोळे उघडलेत. तुम्ही प्लीज लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवता का? वेट, मी डॉक्टरांना बोलून आणते. हा, Excuse. मास्तर, मास्तर, माझा आवाज ऐकू येतोय? काय झालं? हो, अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रार्थना आणि धावपळ ह्याला यश आलंय. हो, मास्तरांची तब्येत आता ठीक आहे. कसलाही धोका नाही. ते आता स्टेबल आहे. ते बाहेर जी मुलं थांबलेत त्याला देखील सांगायला हवं. कधीपासून वाट बघतायत. हो सर, मी त्यांना आधीच कळवलंय. उलट ती लोक सेलिब्रेट करतायत. सेलिब्रेट करतायत? ऐकायला काहीच येत नाहीये. विद्यार्थी कसले पोरं आहेत बाई मास्तरांची. त्यांचे संस्कार आहेत. आयुष्यभर त्यांनी मुलांना शिकवलं. कुणालाही त्रास न देता आनंद जगता आला पाहिजे आणि शोधता आला पाहिजे बाई. आपल्या जल्लोषाने कुणाला त्रास होता कामा नाहीये. बघितलं का? कुठलाही आवाज न करता कसा आनंद साजरा करतायत बाई.
हं.